स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले संत योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 6 वचन 51. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, बायबलमध्ये तोबीतचं एक पुस्तक आहे आणि हा जो तोबीत आहे तो निनवे शहरामध्ये परागंदा अवस्थेमध्ये, हद्दपार अवस्थेमध्ये जाऊन राहिलेला आहे. परंतु त्या ठिकाणी असताना देखील आपलं धार्मिक कर्तव्य कशा प्रकारे पार पाडायचं त्याविषयी त्याच्या मनामध्ये खूप मोठी उत्सुकता आहे. आणि म्हणूनच जिकडे कुठे त्याला पवित्र कर्तव्य करता येतील तेवढी पवित्र कर्तव्य करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला एक प्रसंग लेखक आपल्यासमोर सादर करतो की त्याच्या कानावरती येतं की त्याच्याच एका भाऊबंधापैकी, यहुदी माणसांपैकी कोणाला तरी ठार करण्यात आलेलं आहे आणि रस्त्यावरती त्याचं प्रेत टाकण्यात आलेलं आहे. यहुदी लोकांसाठी अशा प्रकारे आपल्या एखाद्या बांधवाचं प्रेत रस्त्यावरती पडायचं म्हणजे एक प्रकारचं काहीतरी अशुभ आहे, अशा प्रकारचा विचार. आणि म्हणूनच त्या तोबीत नावाच्या माणसाने काय विचार केला, जाऊन ताबडतोब त्या प्रेताची विल्हेवाट लावली पाहिजे, ते प्रेत पुरलं पाहिजे. आणि त्यावेळेला तो जेवणाच्या ताटावर बसलेला. जेवणाच्या ताटावरून उठायचं हे सुद्धा अशुभ मानलं जायचं. तुम्ही विचार करा, एकीकडे पवित्र कर्तव्य करण्याची वेळ आलेली आहे, दुसरीकडे दुसरं पवित्र कर्तव्य सुरू आहे, उदरभरण, जेवण. तरी देखील हा मनुष्य काय करतो, त्या भरल्या ताटावरून उठतो, धावत पळत जातो आणि जाऊन त्या माणसाला व्यवस्थितपणे विधीपूर्वक, रीतपूर्वक अशा प्रकारे पुरतो. ते पवित्र कार्य तो पूर्ण करतो. परत आल्यानंतर पुढची गोष्ट काय घडली ही आपणा सर्वांना माहीत आहे. आंघोळ केलेली आहे आणि घराच्या भिंतीला तो टेकून बसलेला आहे आणि त्याच्या डोळ्यांमध्ये चिमण्यांची विष्ठा, गरम गरम विष्ठा पडते आणि तो आंधळा बनतो. परंतु परमेश्वराच्या कृपेने कालांतराने एका देवदूताद्वारे त्याच्याच मुलाला, तोबियसला, देवदूत जो मार्गदर्शन करतो त्या देवदूताद्वारे पित्ताशय, माशाचं पित्ताशय त्याच्या डोळ्यात टाकलं जातं आणि त्यांना त्याची दृष्टी पुन्हा मिळते. हा संपूर्ण प्रसंग आज आपल्यासमोर कशासाठी उभा करण्यात आलेला आहे की भोजन जे असतं, जेवण जे असतं ते आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्रसंग असतो. आपल्या भारतामध्ये किमान 3 वेळा तरी आपण एकत्र जेवणासाठी येऊ शकतो. सकाळची न्याहारी, दुपारचं भोजन, रात्रीचं भोजन. मग इतर बारीक सारीक न्याहारीसाठी, नाश्त्यासाठी आपण एकत्र येत असतो ती गोष्ट वेगळी. परंतु जर एखाद्या माणसाचा सन्मान करायचा असेल तर त्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं भोजन तयार करत असतो. त्या माणसाला जेवायला आपल्या घरी बोलावत असतो, चांगल्या प्रकारचे पदार्थ आपण तयार करत असतो आणि अशा प्रकारे भोजनाच्या माध्यमातून आपलं जे प्रेम आहे ते प्रेम मनुष्य व्यक्त करत असतो. संत योहानाच्या शुभवर्तमानातील 6वा अध्याय, हा संपूर्ण अध्याय संत योहानाने येशूने कशा प्रकारे लोकांची भूक भागवली त्याच्याविषयी स्पष्टीकरण देणारा असा अध्याय आहे. ह्या अध्यायाचे एकूण 5 भाग त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत. पहिल्या भागामध्ये हा संपूर्ण 5000 लोकांना भोजन देण्याचा प्रसंग कसा घडला त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये येशू एकांतवासामध्ये जातो आणि पाण्यावरून चालत येतो, तो प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर येशू त्या भोजनाच्या वरती कसं भाष्य करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो, तो जीवनाची भाकर कशी आहे ते आपल्याला तिसऱ्या भागामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चौथ्या भागामध्ये ही शिकवण ऐकल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये काही संशय निर्माण झाला. तो संशय नक्की काय होता, कसा होता त्याच्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर संत पीटरच्या मुखातून प्रभू येशू ख्रिस्त हा ख्रिस्त आहे अशा प्रकारची जी कबुली बाहेर पडते त्याच्याविषयी लेखक आपल्याला सांगतो. असे एकूण जे 5 भाग आहेत त्या सर्व 5 भागावरती आज आपल्याला अगदी बारकाईने मननचिंतन करायचं आहे. हे मननचिंतन कशासाठी करायचं, प्रत्येक भागामध्ये आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी काहीतरी विशेष दडलेला आहे. बघा प्रसंग कसा सुरू होतो. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि आपणा सर्वांना माहीत असेल वल्हांडण सणाच्या दिवशी सगळे पुरुष जेरुसलेमच्या मंदिराची वारी करायची.
प्रभू येशू ख्रिस्त देखील तशा प्रकारे लहानपणी वल्हांडणाच्या सणासाठी गेला होता, हरवला होता, आपणा सर्वांना माहीत आहे. म्हणजे वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी सगळे पुरुष कुठे असायला पाहिजेत? जेरुसलेमच्या मंदिरात असायला पाहिजेत. इथे काय घडताना दिसत आहे? यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि अशा वेळेला येशूने दृष्टी वर करून पाहिलं, मोठा लोकसमुदाय आपल्याकडे येत आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्या लोकसमुदायामध्ये नंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुले होती ती दुसरीच. म्हणजे कमीत कमी प्रत्येक पुरुषाची एक बायको आणि एक मूल जरी धरलं तर जवळजवळ 15,000 लोक, एवढा मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी जमा झालेला. तो समुदाय कुठे असायला पाहिजे होता? जेरुसलेमच्या मंदिरात असायला हवा होता. कशासाठी? वल्हांडणाचं भोजन घेण्यासाठी. परंतु इथे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे? ते सगळे येशूकडे आलेले आहेत. योहान त्यामधून एक महत्त्वाचा संदेश देत आहे. नवीन जेरुसलेम मंदिर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. वल्हांडणाचा यज्ञ पशु कोण आहे? ते नुसतं कोकरू नाही, जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कोकरू प्रभू येशू ख्रिस्त. ती बेखमीर भाकर की ज्या भाकरीमध्ये कुठल्याही प्रकारे मीठ नाही, ज्या भाकरीमध्ये कशा प्रकारे ईस्ट नाही, अशी खमीर नसलेली अशी भाकर, निष्कलंक कोकरू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो नेमका त्या ठिकाणी आहे. त्याच्या भेटीसाठी एवढे सगळे लोक त्या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. म्हणून हे पहिलं वाक्य आहे. त्याच्यातून आपण आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा, माझ्या जीवनातील वल्हांडणाचं कोकरू कोण आहे की जे मला माझ्या पापांपासून मुक्त करतं? माझ्या जीवनामध्ये बेखमीर भाकर कोण आहे की जी माझी पोषण करते? माझ्या जीवनातील जेरुसलेमचं मंदिर कुठे आहे तपासून पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये येशूने फिलिपला सांगितलं, एवढे सगळे लोक ह्या ठिकाणी जमा होणार आहेत, ह्यांच्यासाठी काहीतरी आता भाकरी विकत आणायला पाहिजेत. आणि मग फिलिपने सांगितलं 200 रुपयाच्या जरी भाकरी आणल्या तरी देखील त्या भाकरी काही पूर्ण पडणार नाहीत, पुऱ्या पडणार नाहीत. 200 रुपये हे त्यावेळेला संपूर्ण वर्षाच्या कमाईसारखे होते. म्हणजे विचार करा, संपूर्ण वर्षाची कमाई जरी एकत्र केली तरी देखील एवढ्या सगळ्या लोकांना आपण त्यांचं पोषण करू शकत नाही, एवढ्या भाकरी आपण आणू शकत नाही. परंतु येशूने असं का म्हटलं होतं? पुढे काय घडणार आहे हे येशूला माहीत आहे. ह्या ठिकाणी काय दडलेलं आहे? फिलिप काय सांगण्याचा प्रयत्न करतो? मानवी परिश्रमाने काही गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत, त्यासाठी परमेश्वराच्या कृपेची गरज असते. आपण सकाळी लवकर उठतो, उशिरा झोपी जातो, दिवसभर काबाड कष्ट करतो, मात्र त्याला कृपेची जोड नसेल तर मात्र हे सगळे आपले जे कष्ट आहेत त्या कष्टाचं चीज होऊ शकत नाही, असं त्या ठिकाणी जणू काही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ, तो पुढे येतो आणि सांगतो, इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याकडे 5 जवाच्या भाकरी आहेत, 2 मासे आहेत. आणि मग ते सांगतात, एवढे सगळ्या लोकांना कसं काय पुरे पडणार? तरी देखील येशू सांगतो, लोकांना बसवा. लोकांना बसायला सांगितलेलं आहे, ह्याचा अर्थ आता आणखी एक मोठा चमत्कार घडणार आहे. परंतु शुभवर्तमानकार आपलं लक्ष कुठे वेधून घेत आहे? लहान मुलगा आहे, 5,000 पुरुष मोजलेले, स्त्रिया होतीच असं सांगण्यात आलेलं, परंतु मुलांचा उल्लेखच नाही. मुलांना जणू काही दुय्यम अशा प्रकारचं स्थान त्या यहुदी समाजामध्ये दिलं जायचं. त्या पार्श्वभूमीवरती एका लहान मुलाकडे 5 जवाच्या भाकरी आहेत. जवाचा शब्द का महत्त्वाचा आहे? कारण गव्हाच्या भाकरी श्रीमंतांसाठी असायच्या, जवाच्या भाकरी गरिबांसाठी असायच्या, त्यांच्याकडे असायची. गरीब गव्हाच्या भाकरी विकत घेऊ शकत नव्हते पैशाच्या किमतीमुळे, पण ह्या ठिकाणी जवाच्या भाकरी आहेत. येशू गरिबांचं जेवण घेतो, येशू एका छोट्या मुलाची मदत घेतो आणि 5,000 लोकांना जेवू घालतो. काय नक्की अर्थ दडलेला आहे? आपणापैकी प्रत्येकाकडे परमेश्वराच्या कार्याला हातभार लावण्यासाठी थोडा ना जास्त असं काहीतरी आहे. देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे, मात्र ते ओळखायचं
आणि जणू काही खारुताईचा वाटा, मला जे काही विधवेचं दान देता येईल तेवढ्या छोट्याशा प्रमाणात का होईना मी माझ्या परीने परमेश्वराच्या ह्या कार्यासाठी हातभार लावू शकणार आहे, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी पुष्कळ गवत होतं। का मुद्दाम उल्लेख करण्यात आलेला आहे गवताचा? कारण तो आम्हाला हिरव्यागार कुरणावर नेईल, तो आम्हाला संथ पाण्यावर नेईल, अशा प्रकारचा तो मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले आणि पांगलेले जे लोक होते त्यांचं पोषण करण्यासाठी हा मेंढपाळ त्यांना त्या ठिकाणी नेत आहे। त्या ठिकाणी गवत होतं, ह्याचा उल्लेख खास करण्यात आलेला आहे। जणू काही लवकरच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कोकरांना, आपल्या मेंढरांना भरपूर चारा पाणी देणार आहे, त्याचं जणू काही ते प्रतीक। आणि मग संपूर्ण चमत्कार त्या ठिकाणी घडतो। सर्वजण जेवून तृप्त झाले असं सांगण्यात आलेलं आहे। माणसाच्या जीवनामध्ये हा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा असतो की माणूस सातत्याने अतृप्त असतो। अजूनही ह्या जगामध्ये एवढे सगळे लोक आहेत की ज्यांना वाटतं मला हे पाहिजे, मला अजून ते पाहिजे, मला अजून ते पाहिजे। माणसाच्या मनामध्ये अजून तृप्तीची भावना जागृत झालेलीच नाही। म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी जो चमत्कार करत आहे त्याच्यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ते सर्व जेवून तृप्त झाले। आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, खरंच माझ्या जीवनामध्ये मी तृप्त झालेलो आहे का? मला पूर्णपणे समाधान वाटते आहे का? आता भरपूर मिळालं, आता फक्त उत्तम प्रकृती, चांगली मनःशांती आणि आध्यात्मिक प्रगती अशा 3 दिशेने मला वाटचाल करत राहायचं आहे। परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे द्यायचा आहे। जी व्यक्ती स्वतः भरलेली नाही ती व्यक्ती अशा प्रकारे ओथंबून वाहू शकत नाही। त्यासाठी आपण सातत्याने भरलं पाहिजे, तृप्त झालं पाहिजे, मग आपण वाहायला सुरुवात करत असतो। आणि संत अगस्तीनने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा, ही आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होणार नाहीत, कधीच तृप्त होणार नाहीत। आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, येशूने त्यांना सांगितलं उरलेले सगळे तुकडे गोळा करा। कशासाठी सांगण्यात आलेलं आहे? काहीही फुकट जाऊ नये। आणि मग त्यांनी गोळा केल्यानंतर 12 टोपल्या भरल्या असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे की आपल्याकडे कितीही असलं, कितीही जादा असलं तर कोणतीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही, अन्नाची नासाडी करायची नाही। पोप फ्रान्सिस ह्याने आपल्याला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे। आज जगामध्ये एवढी अन्नाची नासाडी होत असते, दररोज आपल्या घरामधलं बरंचसं अन्न आपण फेकून देत असतो आणि उकिरड्यावरचं अन्न उचलून खाणारी, पोटं भरणारी माणसं, पोटं खपाटीला गेलेली गरीब माणसं देखील आज जगामध्ये आहेत। म्हणून अन्नाची कुठल्याही प्रकारे नासाडी होता कामा नये असा संदेश जणू काही आपल्याला देण्यात आलेला आहे। हे चिन्ह बघितल्यानंतर सर्वांनी एक साक्ष दिली की जगात येणारा जो संदेष्टा तो हाच आहे, अशा प्रकारची साक्ष। ह्यामध्ये आता नक्की काय दडलेलं आहे? एकीकडे शारीरिक भूक भागवली गेली, पण दुसरीकडे आध्यात्मिक तृप्ती सुद्धा झालेली आहे। त्याचं प्रतीक म्हणजे देण्यात आलेली साक्ष। ही जी साक्ष दिलेली आहे त्याद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे? आम्ही आता खऱ्या अर्थाने तृप्त झालो। आपल्याला देखील हा अनुभव आला असेल। पवित्र आठवड्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला तो अनुभव घेत असतो, प्रायश्चित्त काळामध्ये आपण अनुभव घेत असतो। आपण खातो थोडंसं, परंतु आपले देवळातले कार्यक्रम, आपली ती प्रवचनं, आपली क्रूसाच्या वाटेची भक्ती, आपले ते मिशन्स आणि आपली त्या काळामधील सगळी दयाकृत्ये ह्याने आपलं मन पोट एवढं भरून गेलेलं असतं की आपल्याला जास्त काही खावंसं प्यावंसं वाटत सुद्धा नाही, कारण ती आध्यात्मिक तृप्ती असते। म्हणून परमेश्वराकडे सतत कृपा मागायची की मला आध्यात्मिकदृष्ट्या अतृप्त होण्यासाठी तू मदत कर। आता दुसरा प्रसंग संत योहान आपल्यासमोर सादर करतो आणि तो म्हणजे येशू कशा प्रकारे पाण्यावरून चालतो। त्याच्या अगोदर कसं झालेलं आहे बघा, लोक त्याला बळजबरीने राजा करण्याच्या विचारात आहेत असं येशूच्या लक्षात आलं आणि तो एकटाच त्यांच्यामधून निघून डोंगरावरती एकांती गेला। काय त्याने निवड केलेली आहे बघा, एकीकडे प्रसिद्धी, दुसरीकडे परमेश्वराचा सहवास। प्रसिद्धीच्या मागे तो धावला नाही,
तर परमेश्वराच्या सहवासात रमण्यासाठी एकटाच डोंगरावरती निघून गेला। त्याच्या बरोबर विरुद्ध शिष्य कसे वागलेले आहेत बघा। शिष्य मत्स्यात बसले आणि पुन्हा एकदा समुद्रामध्ये प्रवास करू लागले। मत्स्वा कसलं प्रतीक आहे? मत्स्वा त्या कोळी बांधवाच्या उदरनिर्वाहाचं प्रतीक आहे। ह्या ठिकाणी येशूने त्यांना तृप्त केलेलं आहे, तरी देखील पुन्हा एकदा त्यांना नाव समुद्रामध्ये हाकायची आहे, तिथे जाऊन मासळी पकडायची आहे, आपल्या जीवनाचं उदरनिर्वाहाचं साधन वापरायचं आहे, अशा प्रकारचा तो प्रसंग। आणि त्या प्रसंगामध्ये मग वादळवारी सुटत आहेत, काळोख होत आहे आणि मग त्यांना जाणवत आहे की आपल्या जीवनावरती फार मोठं संकट आलेलं आहे किंवा एक प्रकारचा आघात होण्याची शक्यता आहे, परंतु ते काहीच करू शकत नाही। माणसाच्या जीवनामध्ये माणूस फक्त ह्या जगातील गोष्टींच्या मागे लागला तर कधी कधी तो एवढा हतबल होतो की ह्या जगातल्या कोणत्याच गोष्टीमुळे तो तृप्त होऊ शकत नाही, कोणत्या गोष्टीमुळे तो समाधानी होऊ शकत नाही। अशा पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्या मदतीसाठी येतो। तो होता डोंगरावरती, त्याने बघितलं की शिष्य अशा प्रकारे अडचणीमध्ये आहेत, तो पाण्यावरून चालत त्यांच्यापर्यंत येतो। तो जो समुद्र आहे तो खवळल्यानंतर त्याला सैतानाचं रूप प्राप्त झालेलं आहे असं मानलं जायचं। माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारे सैतानी स्वरूपाचा समुद्र खवळलेला असतो तेव्हा हळूच प्रभू येशू ख्रिस्त प्रवेश करत असतो। मात्र त्याला ओळखण्यासाठी, त्याची वाणी ऐकण्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असणं गरजेचं आहे। प्रेषित घाबरले, त्यांना वाटले हे भूत आहे। येशू सांगतो भिवू नका, धीर धरा, मी आहे। भर वादळामध्ये प्रभूने उच्चारलेले हे दोन शब्दांचे 3 वाक्ये अतिशय महत्त्वाची आहेत। धीर धरा, भिवू नका, मी आहे। 3 वाक्ये काळजावरती लिहून ठेवायची। प्रसंग कोणताही असला तरी त्या शब्दांमधून तुम्हाला ताकद मिळू शकते, तशा प्रकारची ताकद त्यांना मिळाली। आणि त्याचं प्रतीक काय आहे? ज्या ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करत होते तिथे त्यांचा मचवा लागला, म्हणजे आता सुखरूपपणे जीवनामध्ये मचवा किनाऱ्याला लाभलेला आहे, अशा प्रकारचा तो प्रसंग। आता हे 2 प्रसंग झाल्यानंतर संत योहान आपल्यासमोर जीवनाची भाकर ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ सादर करत आहे। तो अर्थ सादर करत असताना संत योहान काय करतो बघा, की प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी भाकर मोडून आभार मानून लोकांना तृप्त करतो त्या ठिकाणाचं वर्णन करतो। तिथले बरेचसे लोक आता प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे, कफरनहूम ह्या ठिकाणी सभास्थान, त्या सभास्थानामध्ये तो जाऊन पोहोचलेला आहे, अशा ठिकाणी त्याच्या मागे येतात आणि मग त्याला प्रश्न विचारतात, प्रभूजी तुम्ही इथे कधी आलात? आणि येशू काय प्रश्न विचारतो बघा, तुम्ही भाकर खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेत आहात, परंतु नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका। तर पिता जे सार्वकालिक जीवन देतो, सार्वकालिक जीवन देण्यासाठी त्याने ज्याला पाठवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यासाठी परिश्रम करायचे आहेत। म्हणून माणसाने सतत स्वतःला हा एक प्रश्न विचारायचा की मी नक्की जीवनामध्ये कष्ट कशासाठी करत आहे, परिश्रम नक्की कशासाठी करत आहे। त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त एक अत्यंत महत्त्वाचं असं वाक्य म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही। अत्यंत महत्त्वाचं असं वाक्य आहे, जीवनाची भाकर। ह्याचा अर्थ असा आहे, सकाळी समजा तुम्ही नाश्ता केला तर तुम्हाला 12-1 वाजता भूक लागते, दुपारी तुम्ही जर जेवण घेतलं तर संध्याकाळी 8-8:30 वाजता परत भूक लागते, सकाळी उठल्याबरोबर पुन्हा एकदा पोटामध्ये भुकेचा आगडोंब उसळलेला असतो। ह्याचा अर्थ काय? माणसाला सातत्याने भूक लागत असते। तरी येशू काय सांगतो की ही भाकर जो खाईल त्याला कधीच भूक लागणार नाही, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीच तहान लागणार नाही। शोमरोनी स्त्रीला त्याने तसंच सांगितलेलं, हे जे पाणी जो पिईल ते पाणी पिणाऱ्याला परत परत तहान लागेल, परंतु मी जे पाणी देणार आहे ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही। आपल्याला सातत्याने तहान लागलेली असते, आपल्याला सातत्याने भूक लागलेली असते। कोणत्या प्रकारची भूक आहे, कोणत्या प्रकारची तहान आहे, माणसाने सतत तपासून पाहणं गरजेचं आहे।
त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं वाक्य की तुमच्या पूर्वजांनी अरण्यामध्ये मान्ना खाल्ला तरी देखील ते मेले, परंतु ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हा दावा केलेला आहे बघा, की पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी देखील ते मेले. 40 वर्षे अरण्यामध्ये ते प्रवास करत होते, तरी देखील ते सगळे मरण पावले. आणि तुम्ही सांगता ती स्वर्गातून उतरलेली भाकर होती. मी सांगतो मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, आणि म्हणूनच ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. त्याचं कारण असं आहे, ही जी भाकर आहे ती फक्त ह्या जगासाठी नाही, तर ही भाकर सार्वकालिक जीवनासाठी आहे. म्हणून आपण मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसाला कम्युनियन देत असतो. त्याला लॅटिन भाषेमध्ये वियाटिकुम बोलतात. वियाटिकुम ह्या शब्दाचा अर्थ काय, की रस्त्यावरती मार्गावरती तुम्हाला जी शिदोरी लागते ती शिदोरी बांधून घेऊन जाणं, त्या माणसाला आपण कम्युनियन देत असतो. आता तो अनंताच्या प्रवासाला लागणार आहे. त्या प्रवासाला जाण्यासाठी त्याला जी आध्यात्मिक शक्ती पाहिजे ती आध्यात्मिक शक्ती ह्या भाकरीमधून मिळत असते. म्हणून ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. आपल्या अंत्यविधीच्या मिस्सामध्ये त्या प्रार्थनेमध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. तुझ्या भाकरीवरती त्याचं पोषण झालेलं आहे, स्वर्गीय अन्नाने त्याचं पोषण झालेलं आहे. आता त्याला स्वर्गीय भोजनामध्ये सहभागी कर असं सांगण्यात आलेलं आहे. जी भाकर मी देईन ते तो माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. ह्या जगामध्ये जीवन जगायचं आहे त्याच्यासाठी ती पावर. माझा देह खरे खाद्य आणि माझं रक्त खरं पेय आहे. म्हणजे खरं खाद्य आणि खरं पेय माणूस सतत त्याच्या शोधात असतो. बेस्ट क्वालिटी आपण सांगतो जेवणाची, खाण्यापिण्याची आणि कोल्ड्रिंक आणि हॉट ड्रिंकची बेस्ट क्वालिटी, त्याच्यासाठी माणूस सातत्याने प्रयत्नशील असतो. इथे येशू सांगतो मी तुम्हाला ती बेस्ट क्वालिटी देतो, जेवणाची बेस्ट क्वालिटी आणि खाण्यापिण्याची सुद्धा बेस्ट क्वालिटी. म्हणून जो तो माझ्यामध्ये राहील मी त्याच्यामध्ये राहील. अशा प्रकारचं परमेश्वराचं जीवन आपल्या शरीरामध्ये, आपल्या सर्वांगामध्ये संचारू लागतं. एवढं सगळं ऐकल्यानंतर सहज तुम्ही विचार करा, जे यहुदी आत्तापर्यंत शांतपणे ऐकत होते, ज्यांनी ते सगळं त्या ठिकाणी अनुभवलेलं होतं, एवढा मोठा चमत्कार पाहिलं होता, त्यांनी मात्र शिकवण ऐकल्यानंतर त्यांना जरा टेन्शन आलं. ते जरा विचार करायला लागले, हा काय सांगतो, माझा देह आणि माझं रक्त तुम्ही प्यालं पाहिजे, खाल्लं पाहिजे. म्हणजे हे जणू काही नर मांस भक्षकासारखं झालं. नर मांस भक्षक म्हणजे काय, की जे माणसांना खात असतात त्यांना नर मांस भक्षक म्हणतात. आणि ह्या यहुदी लोकांना ते खूप ओंगळवाणं वाटायला लागलं. म्हणून ते हळूहळू त्याच्यावरती संशय व्यक्त करू लागले. येशूचं हे वचन त्यांना खूप कठीण वाटू लागलं. अशा वेळेला येशूने काय सांगितलं बघा, की आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहाचा काहीही आपल्या देहापासून काहीच लाभ होत नाही. म्हणजे माणसाने शरीरासाठी जे काही ह्या जगात केलं ते शरीराचं सगळं मातीला मिळालं, परंतु आत्म्यासाठी माणूस जे काही करत असतो ते त्याच्यासोबत स्वर्गाच्या मार्गावरती येत असतो. म्हणून येशू पुढे सांगत आहे, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ते आत्मा आणि जीवन अशी आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर बरेचसे शिष्य येशूला सोडून जायला लागले. त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने संत पीटरला आणि त्याच्या सवंगड्यांना 12 प्रेषितांना प्रश्न विचारला, की तुमची देखील सोडून जाण्याची इच्छा आहे का. आणि अशा वेळेला संत पीटरच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडलं ते वाक्य थेट नारायण वामन टिळक ह्यांच्या काळजाला जाऊन भिडलं. आणि त्याच्यावरती त्यांनी सुंदर असं काव्य रचलं, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे, सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याजवळ आहेत. प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की मी कोणाकडे जात असते. सार्वकालिक जीवनाची वचने कोणाकडे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहेत. सार्वकालिक जीवनाची वचनं, ज्ञान म्हणा, बुद्धी म्हणा, विचार म्हणा, चिंतन म्हणा, माणूस खूप हुशार असू शकतो तरी देखील आम्हा सगळ्यांच्या बुद्धीला मर्यादा आहे.
परंतु ते स्वर्गीय ज्ञान, सार्वकालिक जीवनाचं वचन प्रभूजी तुमच्याकडे आहेत, आम्ही नक्की कुठे जाणार? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, तुम्ही सर्वजण माझे निवडलेले. तरी देखील मला एक खंत इथे व्यक्त करायची आहे. ह्याच अध्याय 6च्या शेवटी वचन 69, 70, 71 शेवटची 3 वचनं आहेत. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ही खंत व्यक्त केलेली आहे की तुम्ही 12 जण निवडलेले आहात, तरी देखील तुमच्यामधील एक जण सैतान आहे. तुम्ही विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त एवढा मोठा चमत्कार करतो, 5,000 भोजन घालतो, पाण्यावरून चालत जातो, एवढी मोठी शिकवण देतो, सगळे सोडून गेल्यानंतर आपले 12 प्रेषित आपल्याला चिकटून आहेत ह्याचा त्याला अभिमान वाटतो. तरी देखील तो खंत व्यक्त करत आहे की तुमच्यापैकी एक सैतान आहे. कोणाविषयी बोलत होता? यहुदा इस्कारियोत. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा शेवटी माणसाच्या मनातला जो सैतान असतो तो कधी झोपी जात नसतो. म्हणून त्या सैतानाला कधी गृहीत धरायचं नाही. त्या सैतानाची एवढीही भीती बाळगायची नाही की जणू काही तोच आता माझ्यावरती हल्ला करण्यासाठी टपलेला आहे आणि मी आता हतबल आहे, मला काहीच कोणाची मदत मिळणार नाही. नाही, त्या सैतानाचं नाव जुन्या करारामध्ये 68 वेळा आलेलं आहे आणि परमेश्वराचं नाव 6,900 वेळा आलेलं आहे. तुम्ही विचार करा, 1000 पटीने परमेश्वराची शक्ती सैतानापेक्षा मोठी आहे, पण त्याला गृहीत धरून चालणार नाही. एक छोटीशी आपली आगपेटी असते, एक छोटीशी आगपेटी, तिची एक कांडी तुम्ही पेटवली आणि गवतावरती टाकली तर संपूर्ण रान, संपूर्ण जंगल भस्मसात करण्याची ताकद त्या छोट्याशा काडीपेटीमध्ये असते. अगदी त्याप्रमाणे माणसाच्या मनामध्ये येणारा सैतानी विचार छोटा असू शकतो दिसायला, परंतु तो सैतानी विचार त्याचा संपूर्ण जीवनाची राख रांगोळी करू शकतो. कितीतरी लोकांच्या जीवनात झालेला आहे. म्हणून आपण सातत्याने सावध राहिलं पाहिजे. 71 वचनांचा हा चॅप्टर अध्याय 6 आपल्याला शेवटी एक सावधानतेचा इशारा देतो की ह्या जगामध्ये जीवन जगत असताना चांगला आणि वाईट ह्यांची तुमच्यामध्ये एक प्रकारे जुंपलेली असणार आहे, पण अशा वेळेला सतत चांगल्याचीच निवड करायची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जे सांगत आहे त्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. खरी भूक जी आहे ती भूक व्यक्त करायची आहे, कारण येशू आपल्याला सांगत आहे, मीच जीवनाची भाकर आहे, ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल.